10वीचं वर्ष आणि हातात उरलेत फक्त काही दिवस. आता फक्त पास व्हायचं आहे की आईबाबांना प्राऊड फील करून द्यायचं आहे? जर उत्तर हो असेल तर अभ्यासाचे हे 5 नियम तुमचं नशीब बदलू शकतात. पण सर्वात आधी ही गोष्ट डोक्यात फिट करा की 10वीची परीक्षा तुमच्या बुद्धिमत्तेची परीक्षा नाही, ती फक्त तुमच्या तयारीची परीक्षा आहे. त्यामुळे तुमची तयारी परफेक्ट करण्यासाठी आजपासून हे 5 पॉवर रूल्स फॉलो करा. पहिला नियम, शांत राहा आणि एकाग्र राहा. सर्वात आधी पॅनिक होणे थांबवा. गडबडीत आपण ते सुद्धा विसरतो जे आपल्याला पक्क येत असतं. लक्षात ठेवा, एक शांत डोके घाबरलेल्या डोक्यापेक्षा दुप्पट वेगाने काम करते. जेव्हा जेव्हा भीती वाटेल, एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, मला सर्व आठवत आहे, मला सर्व येत आहे. नियम दुसरा, बायोलॉजिकल क्लॉक सेट करा. तुमच्या मेंदूला परीक्षेच्या वेळेत ॲक्टिव्ह राहण्याचे ट्रेनिंग द्या. जर तुमचा पेपर सकाळी 10 ते 1 असेल तर आजपासून रोज त्याच वेळेला टेबलवर बसून पेपर सोडवा. पेपर दुपारी असेल तर अशीच प्रॅक्टिस दुपारीही करा. मेंदूला त्या वेळेत झोपायची नाही तर धावण्याची सवय लागली पाहिजे. मित्रांनो, नियम तिसरा आहे, वाचणं कमी करा आणि लिहिणं सुरू करा. नुसती पुस्तकाची पाने पेटून मार्क्स मिळणार नाहीत. बोर्डाच्या परीक्षेत नुसते आठवणे पुरेसं नाही, वेळेवर लिहिणे महत्त्वाचे आहे. रोज किमान 2 तास लिहिण्याचा सराव करा. आत्ता हात दुखले तरी चालतील, पण परीक्षा हॉलमध्ये तुमचा पेन थांबला नाही पाहिजे. सादरीकरण महत्त्वाचे आहे. प्रेझेंटेशन इज द की. परीक्षकाकडे तपासण्यासाठी हजारो पेपर असतात. तुमचा पेपर थोडा वेगळा दिसला पाहिजे. मोठे परिच्छेद म्हणजेच पॅरेग्राफ लिहू नका, मुद्देसूद लिहा. जे शब्द महत्त्वाचे आहेत त्यांना अधोरेखित करा. परीक्षकाला उत्तर शोधायला लावू नका, त्यांना उत्तर सहज दिसेल अशा पद्धतीने लिहा. मित्रांनो, 5वा नियम जो आहे, नियम आहे मोबाईल संदर्भातला. पुढचे काही दिवस सोशल मीडिया आणि फोनपासून लांब राहा. एक नोटिफिकेशन तुमचे तासंतास वाया घालवू शकते. अभ्यास करताना फोन दुसऱ्या खोलीत ठेवा. फक्त तुम्ही आणि तुमची पुस्तकं सोबत असू द्यात. मित्रांनो, घाबरू नका. जे येत नाही त्यावर रडत बसू नका आणि जे येतंय ते पक्क करा. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या पोटेन्शियलवर काम करा आणि तुमचं बेस्ट द्या. यश तुमचेच आहे. माझ्याकडून आणि आमच्या लर्न, लीड, इन्स्पायरच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला येत्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. वर्क बेस्ट ऑन युअर पोटेन्शियल्स. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.